एक मोठी बातमी कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजपच्या संभाव्य यादीला स्थगिती देण्यात आली आहे। भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये या यादी संदर्भात रविवारी आधी वर्षावरती बैठक होईल। उमेदवारी देताना पक्षाच्या निष्ठावंतांवरती अन्याय झाल्याची भावना आहे। इचलकरंजीमध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी त्यामुळे लांबणीवर पडली आहे। बारामतीमध्ये अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची एक बैठक होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती येणार आहेत। उद्या पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार कुटुंबियांमध्ये चर्चा होणार आहे। ही तीन दृश्य आहेत। अजित पवार बारामती हॉस्टेलमधून रवाना झाले होते, मात्र ते कुठे गेले होते हे कळत नव्हतं। काही वेळानंतर जिजाई या बंगल्यावरती अजित पवार आहेत अशी माहिती मिळाली आणि तिथेच खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले होते। आणि आता बारामतीमध्ये उद्या विद्या प्रतिष्ठानच्या निमित्तानं अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकाच मंचावरती येणार आहेत आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात उद्या निर्णय होईल। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही तसं अंकुश काकडे म्हणतात। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांचं हे मोठं विधान। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा झालेली होती, मात्र ती चर्चा सकारात्मक झाली नाही अशी माहिती मिळाली। आमची काही झाली नाही। आम्ही त्यांना फक्त सांगायला गेलो होतो की काय आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा। त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही। आणि एकंदरीत सुप्रियाताई म्हणाले की आपण महाविकास आघाडी बरोबर 3.5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस बरोबर आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं। आम्ही त्यांना फक्त सांगितलं की तुमचं आणि आमचं जमणार नाही आणि आम्ही परत निघून आलो। याच्यापेक्षा तिथे कोणतीही चर्चा झाली नाही। तर शरद पवार हे सोबत असावेत ही सगळ्यांचीच भावना आहे असं संजय राऊत म्हणाले। पवारांना जागा देताना शिवसेनेचं नुकसान झालंय, मनसेला सुद्धा सिटिंग जागा दिलेल्या आहेत, तिथे शिवसेनेचे लोक नाराज झालेत असं संजय राऊत म्हणाले। पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो। त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे, आमच्याकडल्या जागा गेल्या। पण ठीक आहे, युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असं होत असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे। आम्ही ज्या मनसेला जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा बऱ्याचशा आहेत, किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आम्ही जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा आहेत। तिथे आमचे लोक नाराज झाले आहेत ना। व्यक्तिगत कशा करता बोलताय तुम्ही? आमच्याही लोकांमध्ये तिथे अस्वस्थता आहे ना, त्यांची संधी गेली ना। पण आघाडीमध्ये आणि युतीमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या नसतात, कारण ही आघाडी आणि युती जी आहे ही एका विशिष्ट हेतूने झालेली असते। मग मुंबईचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे, भाजपच्या पराभवाचा विषय आहे। भविष्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा अनेक पदं उपलब्ध होतात, त्याच्यामध्ये या सर्व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।